पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात चर्चा. भारत रशिया दरम्यानची भागीदारी अधिक मजबूत करण्याची कटिबद्धता व्यक्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला चीन इथं शांघाय सहकार्य परिषदेला उपस्थित राहण्याची शक्यता. चीननं पंतप्रधानांच्या या दौऱ्याचं केलं स्वागत. उज्ज्वला योजनेसाठी 12,060 कोटी रुपयांना मंजुरी. अनुदानित एलपीजीसाठी तेल उत्पादक कंपन्यांना 30,000 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. देशभरातल्या अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतन महाविद्यालयांसाठीच्या योजनेलाही मंत्रिमंडळाची मंजुरी. 4,200 कोटी रुपयांचा निधी मंजूर. रेल्वे मंत्रालयाकडून महाराष्ट्रासाठी एकूण 89,780 कोटी रुपयांच्या 38 रेल्वे प्रकल्पांना गेल्या काही वर्षात मंजुरी. अश्विनी वैष्णव. देशातल्या सर्वात जास्त लांबीच्या रुद्रास्त्र या 4.5 किलोमीटरच्या मालगाडीची यशस्वी चाचणी. वेगवान आणि महाकाय मालवाहतुकीच्या नव्या अध्यायाचा प्रारंभ. निवडणूक आयोगानं 10 वर्षांची मतदारांची डिजिटल यादी आणि मतदारांचं व्हिडिओ फुटेज द्यावं. राहुल गांधी यांची बंगळुरू इथल्या रॅलीत मागणी. डिजिटल मतदार यादी देण्याची काँग्रेसची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली होती. मतदानाचं व्हिडिओ फुटेजही न्यायालयाद्वारेच मागता येतं. आयोगाचं राहुल गांधी यांना प्रत्युत्तर. आणि भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण आज देशभरात होतोय साजरा.